परंतु हे दोघेही पत्नी पती त्या गोष्टीचं निरीक्षण करीत असतात. अरे आम्ही दोघेही पती पत्नी जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो तेव्हा भंतेजींनी आयु वर्णन सुखं बल, म्हणजे आयुष्य आरोग्य वर्णानी बल प्राप्त हो, अशा प्रकारचा स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. समंत चकवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोघदं धम्मसवनकालो अयं वदन्ता धम्मसवनकालो अयं वदन्ता परीत धम्मसवनकालो अयं वदन्ता नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. संपूर्ण जगाला सुख शांती आणि मानवतेचा आर्य संदेश देणारे, ज्यांचं संपूर्ण चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे निष्कलंकी गंभीर आणि चतुर होतं, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी स्वकष्टामधून अशा एका सद्धम्माची निर्मिती केली, अशा एका धम्माची स्थापना केली. प्रत्येक मनुष्याने धम्माच्या धम्मविनयाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला असता निश्चितच मनुष्य हा दुःख आणि मृत्यूच्या भवचक्रामधून परिपूर्णपणे दुःखमुक्त होतो, असा तथागत प्रेरित तथागतांचा पावन पवित्र बौद्धधम्म व याच धम्माचा केवळ या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा व तथागतांच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला तथागतांचा पूजनीय श्रावक संघ, पूजनीय भिक्खू संघ, प्रथमतः या त्रिरत्नांना त्रिवार विनम्र अभिवादन व ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत, ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मानवी अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला राज्यघटना लिहून दिली, असे या देशाचे खरेखुरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित आज सर्वजण 7व्या ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक उपासिका या परिषदेसाठी याच्या अगोदर 6 ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि यांच्या अध्यक्षतेमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर आज जी 7वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद आहे, या बौद्ध धम्म परिषदेसाठी पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर, पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर, पूज्य भिक्खू
संघपालजी थेरो, पूज्य भिक्खू मंगल बोधीजी थेरो, संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्तवीर यांचा 25वा वर्षावास या निमित्ताने ही 7वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद आपण या ठिकाणी श्रवण करीत आहोत। कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, हा जो काही कालावधी आहे, हा कालावधी कठीण जीवरदान वर्षावास व ग्रंथ वाचन समारोपाचा हा पूर्ण महिना आहे। म्हणजे येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत हे कठीण जीवरदान आणि वर्षावास समारोप हे या ठिकाणी संपन्न होत आहे। 2 दिवसापूर्वी आपल्याही विहारामध्ये कठीण जीवरदान झालेलं आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म या ठिकाणी संपादन केलेलं आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, याला कठीण जीवरदान का म्हणतात? कारण तथागत सम्यक संबुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर अशाच वर्षावासाच्या या पवित्र कालावधीमध्ये माता महाप्रजापती गौतमीने या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी कठीण चिवर, ज्याला आपण दुशाल म्हणू शकतो किंवा एखादं चिवर म्हणू शकतो, या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये अत्यंत कठीणाईने, जे अत्यंत कठीणात कठीण आहे, तर त्या प्रकारे आपल्या स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी एक चिवर, एक दुशाल त्या ठिकाणी निर्माण केलेले होते। म्हणजे त्याला 3 ते 4 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता आणि अत्यंत श्रद्धेने त्यांनी संकल्पच केला होता की मी जे काही दुशाल मी बनवत आहे, जे मी चिवर बनवत आहे, हे पूर्ण झाल्याच्या नंतर मी तथागत सम्यक संबुद्धांना माझ्या हाताने त्या ठिकाणी मी दान देईन। आणि 3 महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर, 4 महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर संपूर्ण ते कठीण चिवरदान निर्माण झाल्याच्या नंतर जेव्हा ती तथागत भगवान बुद्धांकडे जाते आणि तथागत भगवान बुद्धांना त्रिवार अभिवादन करून त्या ठिकाणी म्हणते की भगवान, मी माझ्या स्वतःच्या हाताने 3 ते 4 महिन्याचा याला कालावधी लागलेला आहे आणि अत्यंत श्रद्धेने, अत्यंत नम्रपणाने मी हे दुशाल त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, याचा आपण भगवंतांनी स्वीकार करावा। तेव्हा भगवंत त्या मातेला म्हणतात, हे माते, हे जे तुझ्या श्रद्धेने जे तू विणलेलं चिवर आहे, कठीण जीवनाची जी निर्मिती केलेली आहे, हे चिवर तू पूजनीय भिक्खू संघाला दान दे। परंतु त्या मातेने, महाप्रजापती गौतमीने संकल्पच केलेला असतं की मी भगवान, हे मी आपल्यासाठी विणलेलं आहे, मी आपल्याला दान देऊ इच्छिते। परंतु भगवान परत म्हणतात की हे माते, तू हे कठीण चिवरदान पूजनीय भिक्खू संघाला तू दान दे। परंतु तिची श्रद्धा भगवंतावरती असते। परत ती भगवंताला विनंती की भगवान, हे मी आपल्यासाठीच तयार केलेलं हे चिवर आहे, दुशाला आहे, याचा आपण स्वीकार करावा। परंतु तिसऱ्या वेळेस देखील तथागत भगवान बुद्ध हेच म्हणतात की हे माते, हे जे काही चिवर आहे, हे काही दुशाल आहे, तू पूजनीय भिक्खू संघाला दान दे। आणि नंतर तिसऱ्या वेळेस सांगितल्याच्या नंतर ती माता महाप्रजापती गौतमी पूजनीय भिक्खू संघाला ते जे दुशाल आहे ते पूजनीय भिक्खू संघाला दान देते आणि आपल्या जीवनामध्ये महान असं कुशल कर्म त्या ठिकाणी संपादन करते। आणि तेच नंतर दुशाल जे आहे, पूजनीय भिक्खू संघ हे तथागत भगवान बुद्धांना त्या ठिकाणी दान करीत असतात। म्हणजे हे वर्षावासाची परंपरा आहे। आता या वर्षावासाच्या कालावधीमध्येच आपण त्याचा अर्थ आहे, ज्याला आपण वर्षावास म्हणतो। आता वर्षावास या शब्दाचा अर्थ काय होतो? वर्षावासाच्या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2.5 वर्षापूर्वीचा जो काही कालावधी होता, काल जो होता, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पूर्वीच्या काळी एकदा का पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झालं, ज्याला आपण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये तर 5 ते 6 दिवस कंटिन्यू अखंडरित्या त्या ठिकाणी मुसळधार पाऊस हा चालूच राहत असे। भगवंताच्या कालावधीमध्ये देखील अशाच प्रकारचे प्रसंग होते, जेव्हा पूजनीय भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एका नगरामधून दुसऱ्या नगरामध्ये, एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये, एका जनपदामधून दुसऱ्या जनपदामध्ये, एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करीत होते, तेव्हा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नाना प्रकारचे समस्या त्यांच्यासमोर, नाना प्रकारची कठीणाई
त्या ठिकाणी भिक्खू संघाच्या बाबतीमध्ये निर्माण होत असे. एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जायचं असेल तर मध्ये नदी होते, नाले होते, ओढे होते. मुसळधार अगदी पाऊस पडल्यामुळे त्याला नदीला पूर यायचा. पूजनीय भिक्खू संघ हे अरण्यामध्ये, जंगलामध्ये वास्तव्य करायचे. त्या ठिकाणी प्रवास करीत असताना जोपर्यंत नदी नाल्यांचा, पुरांचा जो काही प्रवाह आहे, प्रवाह कमी होईपर्यंत त्या भिक्खूंना त्या ठिकाणी वाट बघावं लागत असे की आपण ती नदीचा प्रवाह कमी झाल्याच्या नंतर आपण त्या दुसऱ्या नगरामध्ये, त्या जनपदामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जाऊ. आणि याच कालावधीमध्ये असंख्य भिक्खू लोकांना असंख्य असे आजार देखील निर्माण होत होते. कारण अरण्यामध्ये राहायचे, जंगलामध्ये राहायचे, कसल्याही प्रकारची सुविधा नाही. तर तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी भिक्खूंना असा आदेश केला होता की हे भिक्खूंनो, या वर्षावासाच्या कालावधीमध्ये, आणि आपण ही देखील गोष्ट आपण जाणत असता की या 3 पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अधिक जे पशुपक्षी आहेत, जे कीटक आहेत, यांची उत्पत्ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्पत्ती होत असते. कधी कधी प्रवास करीत असताना भिक्खूंच्या पायाखाली त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जीवजंतू यायचे आणि त्याच्या देखील त्या ठिकाणी मृत्यू व्हायचा. परंतु भिक्खूंच्या चित्तामध्ये कसल्याही प्रकारची चेतना नव्हती की त्यांचा आपण मृत्यू करावा. परंतु प्रवास करीत असताना म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या समस्या ज्या आहेत, ह्या संपूर्ण समस्यांना लक्षात घेऊन तथागत भगवान बुद्धांनी पूजनीय भिक्खू संघाला आदेश दिला होता की हे भिक्खूंनो, या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपण एकाच ठिकाणी वास्तव्य करावं. त्या ठिकाणी स्वतः आपण धम्माचं अध्ययन करून त्या ठिकाणचे जे उपासक उपासिका असतात त्यांना त्या ठिकाणी धम्माचा उपदेश, दुःखमुक्तीचा मार्ग त्या उपासक आणि उपासकांच्या मंगलासाठी, सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी आपण त्या ठिकाणी करावा. म्हणून 2500 वर्षापूर्वीपासून ही वर्षावासाची पवित्र परंपरा ही आज तागायत प्रचलित बौद्ध राष्ट्रामध्ये आणि ज्या देशामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा जन्म झालेला आहे, या भारत देशामध्ये, जम्बूद्वीपामध्ये आज देखील प्रचलित आहे. जेव्हापासून तथागत भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये संपूर्ण मनुष्याच्या कल्याणासाठी, दुःखमुक्तीसाठी, संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी, दुःखमुक्तीसाठी, हितासाठी, सुखासाठी तथागत भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे. आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये परित्राण पाठ श्रवण करीत असतो, आहे की नाही? आपण नियमितपणे बुद्धवंदना असेल, त्रिसरणास पंचशील असेल किंवा आपण कुठलंही सुद्धा असेल तर आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण परित्राण पाठाने करीत असतो. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी 2 वेळचे या ठिकाणी प्रसंग सांगतो. अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये माझी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करतो. एक काळचा प्रसंग आहे. 2 मित्र होते, म्हणजे एका शहरामध्ये, एका गावामध्ये अगदी 2 बालपणापासून ते दोघे मित्र होते. जेव्हा ते तरुण अवस्थेमध्ये येतात, तरुण अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर एक जो मित्र आहे त्या मित्राला एक वेळेस भिक्षू त्या ठिकाणी भेटतात, धम्माचा उपदेश करतात आणि त्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारची भावना उत्पन्न होते, अरे हे भिक्षू किती पवित्र जीवन जगत आहेत, धम्माच्या विनयाला अनुसरून हे आपलं जीवन जगत आहे, धम्म चांगल्या प्रकारे श्रवण करीत आहे, मी देखील या भिक्षूप्रमाणे मीही का प्रवचित होऊ नये. नंतर तो त्या भिक्खूंकडे जातो आणि भिक्खूंना विनंती करतो की भंते, मला देखील आपण प्रवचित करा, संघामध्ये सामील करून घ्या. आणि नंतर त्या ठिकाणी भिक्खू संघामध्ये सामील होतो. जेव्हा ही वार्ता त्याच्या दुसऱ्या मित्राला समजते, अरे माझा जिवलग मित्र भिक्खू संघामध्ये प्रवचित झाला आहे, तो भिक्खू झाला आहे आणि भिक्खूचं जीवन, पवित्र जीवन त्या ठिकाणी जीवन जगत आहे. नंतर तो त्या ठिकाणी असा संकल्प करतो, मीही माझ्या मित्राच्या प्रमाणे का भिक्खू जीवन जगू नये. मग तोही त्या ठिकाणी प्रवचित होतो आणि प्रवचित होऊन ते दोघेही मित्र चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करून, धम्मविनयाचं पालन करून, चांगल्या प्रकारे धम्माला श्रवण करून आपलं जीवन त्या ठिकाणी जगू लागत असतात. 15-20 वर्षाचा कालावधी निघून जातो आणि 15-20 वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर जे 2 मित्र आहेत
त्या दोन मित्रांमधील एका मित्राला फक्त माता पिता असतात, म्हणजे तो माता पित्यांना एकुलता एकच असतो. परंतु त्याचा जो दुसरा मित्र आहे, त्या दुसऱ्या मित्राला मात्र त्याच्या परिवारामध्ये भाऊ बहीण परिवार नातेवाईक मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी असतात. एक दिवस तो महिन्यानुमहिने असा विचार करतो की अरे माझा जो मित्र आहे, माझ्या मित्राला भाऊ आहे बहीण आहे, चांगला मोठ्या प्रमाणामध्ये परिवार आहे नातलग आहेत. जेव्हा माझ्या मित्रांचे आई वडील जेव्हा म्हातारे होतील तेव्हा मात्र त्याची चांगल्या प्रकारे त्याची भाऊ असेल बहीण असेल नातेवाईक असेल ते चांगल्या मातापित्यांची त्याची सेवा करतील. परंतु माझ्या परिवारामध्ये मी एकुलता एकच आहे, माझ्या मातापित्यांना मी एकुलते एकच संतती आहे आणि मी देखील प्रवृत्त झालेलो आहे, मी संन्यासी झालेलो आहे. माझे मातापिता जेव्हा वयोवृद्ध होतील तेव्हा माझ्या मातापित्यांची सेवा कोण करणार? माझा मित्राने जरी तो संन्यासी राहिला भिकू राहिला तरी त्याचा तो जो वंश आहे तो वंश परंपरा ही चालत राहील, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडणार नाही. परंतु मी मात्र जर प्रवजितच राहिलो भिकू राहिलो किंवा संन्यासी राहिलो तर माझा वंश त्या ठिकाणी नष्ट होईल आणि म्हातारपणामध्ये माझ्या मातापित्याची सेवा करण्यासाठी कोणीही राहणार नाही. म्हणजे काही महिने त्या भिक्षूंच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार चालतो आणि एक दिवस तो आपला जो काही विचार आहे आपल्या मित्राला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि एक दिवस त्या भिक्खूंकडे जातो आणि भंतेना म्हणतो की भंते मित्रा, माझ्या मनामध्ये काही महिन्यांपासून जेव्हा मी ध्यान साधना करतो तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये हा विचार उत्पन्न होत आहे. मला असं वाटतं की मी आता विधिवत जीवन त्यागावं आणि मी गृहस्थ जीवनामध्ये जाऊन माझ्या मातापित्यांची चांगल्या प्रकारे सेवा करावी, कारण ते वयोवृद्ध अवस्थेकडे जात आहेत. मग एक दिवस ते विधिवत जीवन त्यागून आपल्या मातापित्यांकडे जातात. मातापित्यांकडे गेल्याच्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्या मातापित्यांची त्या ठिकाणी सेवा करू लागतात, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करू लागतात आणि चांगल्या प्रकारे आपलं गृहस्थ जीवन जगू लागतात. मातापिता सुंदरशी एक मुलगी त्या ठिकाणी एका सुंदरशा मुलीसोबत त्यांचा विवाह देखील करून देतात आणि 2-3 वर्षाचा कालावधी झाल्याच्या नंतर त्याला सुंदरशा एका पुत्राची प्राप्ती होते आणि तो आपल्या गृहस्थ जीवनामध्ये एकदम सुखी राहतो. मातापित्यांची सेवा करू लागतो, पत्नीचा मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू लागतो, धम्माच्या विनयाप्रमाणे आपलं जीवन जगू लागतो. आणि एक दिवस अचानक त्याच्या मनामध्ये परत सम्यक संकल्प उत्पन्न होतो चित्तामध्ये, अरे आता बरेच वर्ष झालेले आहेत, मी चांगल्या प्रकारे गृहस्थ जीवनामध्ये आलेलो आहे, मातापित्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू लागलेलो आहे, मला सुंदरशा एका पुत्राची देखील प्राप्ती झालेली आहे, मी का ना माझ्या मित्रांकडे जावं, त्या भिक्खूंकडे जावं आणि भंतेंकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा, धम्मदेशना श्रवण करावी, परित्राण पाठ श्रवण करावं. मग एक दिवस संकल्प करतो आणि आपल्या पत्नीला आणि मुलांना सोबत घेऊन भिक्षू त्या ठिकाणी असतात, ज्या अरण्यामध्ये असतात तर त्या ठिकाणी ते निघून जातो. तिथे गेल्याच्या नंतर दोघेही पती पत्नी त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोहोचल्याच्या नंतर पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतात आणि अभिवादन केल्याच्या नंतर ते भिक्खू देखील त्यांना आयु वर्णं सुखं बलं अशा प्रकारचा आशीर्वाद देतात. म्हणजे आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बळ, जे आपण पूजनीय भिक्खू संघाला जे आपण भोजनदान देत असतात तर त्या भोजनाच्या बलाने आपल्याला देखील आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बलाची प्राप्ती होत असते. मग अशा प्रकारचा ते भिक्खू त्या गृहस्थ उपासक आणि उपासिकांना आशीर्वाद देतात आणि एका बाजूला बसतात. परंतु त्यांचा 3 ते 4 वर्षाचा जो काही एकुलता एक मुलगा आहे तो जेव्हा त्या भिक्खूंचं दर्शन घेण्यासाठी जातो, आशीर्वाद घेण्यासाठी जातो, तेव्हा मात्र ते भिक्खू त्या ठिकाणी त्या बालकाला आशीर्वाद देत नाही. परंतु हे दोघेही पत्नी पती त्या गोष्टीचं निरीक्षण करीत असतात. अरे आम्ही दोघेही पती पत्नी जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो तेव्हा पंतजींनी आयु वर्णं सुखं बल, म्हणजे आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बल प्राप्त हो अशा प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे. परंतु माझा एकुलता एक पुत्र, माझा प्राणप्रिय पुत्र, मी ज्या उद्देशाने मी माझ्या गृहस्थ जीवनामध्ये गेलो, जो माझा वंश आहे, माझा पुत्र जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी गेला तेव्हा मात्र पूजनीय भंतेनी त्याला आशीर्वाद दिला नाही. मग याचं कारण काय असावं? मग ते लगेच तो आपल्या भंतेंकडे जातो आणि भंतेंना या गोष्टीचं कारण विचारतो. तेव्हा ते भिक्खू अरहंत असतात, काही गोष्टी जाणत असतात. ते भिक्खू सांगतात की हे मित्रा, हे उपासक, तू ज्या उद्देशाने गृहस्थ जीवनामध्ये गेला होता मातापित्यांची सेवा करण्यासाठी, तू चांगल्या प्रकारे मातापित्यांची सेवा करू लागला, चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करू लागला,
तुझा तो वैवाहिक जीवन जे आहे ते वैवाहिक जीवन देखील तू चांगल्या प्रमाणे जीवन जगू लागला. तुझा वंश वाढवण्यासाठी तुला सुंदरशा एका पुत्राची प्राप्ती देखील झालेली आहे. परंतु आता जो काही तुझा एकुलता एक पुत्र आहे, त्या पुत्राला मात्र फक्त 7 दिवसाचा आयुमान प्राप्त झालेला आहे. म्हणजे 7 दिवसाच्या नंतर तुझ्या बालकाचा मृत्यू होणार आहे. ज्या उद्देशाने तू ग्रस्त जीवनामध्ये गेला, तो वंश परंपरा वाढवण्यासाठी. आता कुठल्याही माता पित्यांची हीच इच्छा असते की माझ्या मुलांनी चांगल्या प्रकारे संसार केला पाहिजे, चांगल्या प्रकारे नातू झाले पाहिजे आणि आपला जो काही वंश आहे, कुळ आहे, ते त्यांनी चांगल्या प्रकारे वाढवलं पाहिजे. परंतु भंते जेव्हा सांगतात की तुझ्या मुलाला फक्त आता 7 दिवसाचा आयुमान लाभलेला आहे, 7 दिवसाच्या नंतर तुझ्या पुत्राचा मृत्यू होणार आहे, तेव्हा ते दोघेही पती पत्नी फार दुःखी होतात. आणि त्यानंतर परत भिकूंना विनंती करतात की भगवान, माझ्या मुलाला जे काही दीर्घ म्हणजे कमी आयुमान प्राप्त झालेलं आहे, तर याच्यावरती काही त्याचा आयुमान वाढवण्यासाठी काही उपाय आहे का? काही उपाय आहे का? कृपया करून आपण आम्हाला सांगा. परंतु ते भिक्खू म्हणतात की हे उपासक आणि उपासिकांनो, जेवढ्या गोष्टी मी जाणतो, जेवढ्या गोष्टी मला माहिती आहे, तेवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. याच्या पलीकडे मी काहीही सांगू शकत नाही. परंतु निश्चितच सम्यक संबुद्ध आहेत, तथागत सम्यक संबुद्ध आहेत, शास्त्र आहेत, बुद्ध आहेत, ते मात्र निश्चितच या गोष्टीमधून काही ना काहीतरी मार्ग काढतील. तुम्ही निश्चितच तथागत भगवान बुद्धांकडे जा आणि तथागत भगवान बुद्ध निश्चितच मात्र काही ना काहीतरी मार्ग या गोष्टीमधून काढतील. ते दोघेही पती पत्नी त्या ठिकाणी भंतेना त्रिवार अभिवादन करून परत तथागत भगवान बुद्ध ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जातात. आणि गेल्याच्या नंतर भगवंताला त्रिवार अभिवादन करून एका बाजूला बसतात. आणि हा संपूर्ण जो काही क्रम आहे, घटना आहे, तथागत भगवान बुद्ध स्वयं जाणतात की कुठल्या उद्देशाने, कुठल्या कारणाने, कुठली समस्या घेऊन हे उपासक उपासिका आपल्या एकुलता एक पुत्राला घेऊन इथे आलेले आहेत. तेव्हा स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या उपासक आणि उपासिकांना सांगतात की हे उपासक आणि उपासिकांनो, तुझा जो एकुलता एक पुत्र आहे, जो तुला प्राणप्रिय आहे, ज्याला फक्त आता 7 दिवसाचा आयुमान लाभलेला आहे, तर ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु तू एक काम कर, आता तुम्ही दोघेही पती पत्नी परत आपल्या घरी जा. घरी गेल्याच्यानंतर सुंदरशा अशा जे काही तुझं घर आहे, त्या घराची चांगल्या प्रकारे स्वच्छता करा. आणि स्वच्छता केल्याच्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेंडॉलची, मंडपाची चांगल्या प्रकारे व्यवस्था करा. आणि पूजनीय भिक्खू संघाला आदरपूर्वक निमंत्रित करून त्या ठिकाणी महापरित्राण पाठाचं तुम्ही आयोजन करा. दोघेही पती पत्नी घरी जातात, घराची स्वच्छता करतात, चांगल्या प्रकारे सुंदरशी त्या ठिकाणी पेंडॉलची व्यवस्था करतात, पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करतात. आणि निमंत्रित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या बालकासाठी महापरित्राण पाठाचं आयोजन करतात. म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पूजनीय भिक्खू संघ त्या ठिकाणी महापरित्राण पाठासाठी उपस्थित राहतो. आणि जेव्हा परित्राण पाठ चालू असतो, तेव्हा मात्र त्या मुलाला मध्यभागी बसण्याची आसन व्यवस्था केलेली असते. तर तो परित्राण पाठ हे 7 दिवसापर्यंत महापरित्राण पाठ अखंडरित्या त्या ठिकाणी महापरित्राण पाठाचं संगायन केलं जातं. आता परित्राण पाठाचे 2 प्रकार आहेत. एक क्षणिक परित्राण पाठ आहे आणि एक दीर्घ परित्राण पाठ म्हणजेच महापरित्राण पाठ, हे 2 प्रकार आहेत. आता क्षणिक परित्राण पाठ आपल्या इकडे दैनंदिन जीवनामध्ये आपण श्रवण करीत असतो. परंतु जे महापरित्राण पाठ आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता ते अखंड संगायन केले जातं, त्याला महापरित्राण पाठ म्हटलं जातं. मग महापरित्राण पाठ 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस, म्हणजे अखंड, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता अखंडरित्या तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचं त्या ठिकाणी संगायन केलं जातं, परित्राण पाठ केलं जातं, त्याला महापरित्राण पाठ म्हणतात. आजही प्रचलित बौद्ध राष्ट्रामध्ये, इवन आपल्या भारत देशामध्ये देखील महापरित्राण पाठाचं आयोजन केले जाते. आपला सर्वांनाच माहिती आहे, थायलंड असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल, कंबोडिया असेल, लाओस असेल, जे काही प्रचलित बौद्ध राष्ट्र आहेत, त्या बौद्ध राष्ट्रामध्ये आजही महापरित्राण पाठ श्रवण केल्या जाते. म्हणजे त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ महापरित्राण पाठ श्रवण करतात. 7 दिवस त्या ठिकाणी संपून जातात. 8व्या दिवशी मात्र स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी उपस्थित होतात.
तथागत सम्यक संबुद्ध आल्याच्यानंतर दोघेही पती पत्नी त्या ठिकाणी तथागतांना त्रिवार अभिवादन करून एका बाजूला बसतात आणि तथागत भगवान बुद्धांना होतं की भगवान, माझ्या बालकाच्या जीवनामधील दुःख आता नष्ट झालेलं आहे का? माझ्या बालाचं जे काही कमी आयुमान प्राप्त झालेलं आहे तो दीर्घ त्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे का? म्हणजे अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारची विचारपूस ते दोघेही पती पत्नी तथागत भगवान बुद्धांना करतात. तेव्हा तथागत भगवान बुद्ध ते दोघेही पती पत्नीला सांगतात की हे उपासक आणि उपासिकांनो, जे तुझ्या बालकाला जे 7 दिवसाचं आयुमान प्राप्त झालेलं होतं, म्हणजे तुझ्या बालकाला जे कमी आयुमान प्राप्त झालेलं होतं, तर या महापरित्राण पाठाच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या तीनही रत्नाच्या बलाने तुझ्या बालकाला आता 120 वर्षाचं आयुमान हे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे बघा, ज्या बालकाला फक्त 7 दिवसाचं आयुमान प्राप्त झालेलं होतं, तर या पुण्यकर्माच्या बलाने, दानकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म संघ या तीनही रत्नाच्या बलाने, महापरित्राण पाठाच्या बलाने त्या बालाला 120 वर्षाचं आयुमान त्या ठिकाणी प्राप्त होते. नंतर त्या बालकाचं नामकरण दीर्घायू कुमार हे बौद्ध साहित्यामध्ये पडतं. म्हणजे ज्या बालकाला कमी आयुमान प्राप्त झालेलं होतं, तर महापरित्राण पाठाच्या बलाने, दानमय पुण्यकर्माच्या बलाने त्या बालकाला 120 वर्षाचं आयुमान त्या ठिकाणी प्राप्त होते आणि नंतर त्या बालकाचं नाव दीर्घायू कुमार असं त्या ठिकाणी ठेवण्यात येते. म्हणजे ज्याला दीर्घ आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आणि नंतर तो बालक 120 वर्षापर्यंत त्या ठिकाणी आपलं जीवन जगू लागतो. म्हणजे एवढं मोठं सामर्थ्य हे तथागत भगवान बुद्धांच्या बुद्ध वचनामध्ये आहे, परित्राण पाठामध्ये आहे. परंतु त्या ठिकाणी आपली श्रद्धा असली पाहिजे. जर आपल्या मनामध्ये जर श्रद्धा नसेल तर सर्वच गोष्टी ह्या निरर्थक आहे. आता या ठिकाणी किती धम्म उपासक उपासिका आहेत, या नगरामध्ये किती धम्म उपासक उपासिका आहेत, असंख्य आहेत. परंतु जे श्रद्धावान आहेत, धम्माला जाणणारे आहेत, तेच लोक धम्म श्रवण करत असतात, आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म करत असतात. आता या ठिकाणी जेवढे उपासक उपासिका या ठिकाणी बसून धम्म श्रवण करीत आहेत, ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी धम्म श्रवण करत आहेत, ते लोक फार पुण्य कमवत आहेत. नाही तर काही काही लोक काय आहेत, काही काही लोक झोपलेले आहेत, नाही तर काही लोक सिरियल बघत आहेत. एक एपिसोड संपला की दुसरा चालू होतो, दुसरा संपला की तिसरा चालू होतो. म्हणजे याच्यामध्ये जो काही अमूल्य वेळ आहे तो अमूल्य वेळ या ठिकाणी गमावत आहे. धम्मश्रवण करणं सोपी गोष्ट नाही आहे. तथागत भगवान बुद्धाने सांगितलं की धम्मश्रवण करणं फार मोठी गोष्ट आहे. कधी कधी आपल्या मनामध्ये विचार होतो, बघा थोडंसं तुम्ही 5 मिनिट विपश्यना ध्यान साधण्यासाठी बसा, किती माणसाच्या मनामध्ये विकार उत्पन्न होतात. लगेच पायाला मुंग्या यायला लागतात, लगेच कमर दुखायला लागतं, लगेच पाठीचा कणा दुखायला लागतं. म्हणजे नाना प्रकारचे जेवढे विकार आहेत, राग यायला लागतं, द्वेष यायला लागतं, क्रोध माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होते. कधी कधी असं वाटतं की कधी कधी संपते, कधी कधी मी घरी जाऊ. नाही तर कधी कधी काय होतं, चित्ताने म्हणजे शरीराने आपण या ठिकाणी असतो. म्हणजे काही लोकांचं काही काम राहिलं असेल तर ते शरीराने इथे आहेत, परंतु मनाने कुठेतरी पोहोचलेले आहेत. जर मार्केटमध्ये जायचं असेल तर शरीराने इथे आहेत, परंतु मार्केटमध्ये मनाने अगोदर पोहोचलेले आहेत. घरी काही काम राहिलं असेल, शरीराने इथे आहेत, चित्ताने मात्र त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कुठं बाहेरगावी जायचं असेल, शरीराने इथे आहेत, परंतु चित्ताने त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये हा अमूल्य वेळ, पुण्यकर्म करण्याची संधी ही वारंवार येत नसते. एक एक सेकंद, एक एक मिनिट, एक एक तास, एक एक दिवस आपल्या जीवनामधून कमी 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 होत चाललेला आहे. म्हणजे आपण मृत्यू गतीकडे चाललेलो आहे. म्हणून जे काय आपल्याला अमूल्य जीवन प्राप्त झालेलं आहे, तथागत भगवान बुद्धाने 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहे. की तथागत सम्यक संबुद्धाचं जन्म होणं, म्हणजे भगवंताचा जन्म होणे, सम्यक संबुद्ध होणे हे फार दुर्मिळ आहे. बघा 26,000 वर्ष त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. दुसरे सम्यक संबुद्ध जन्मास आलेले आहेत का? नाही आलेले आहेत. मग तो तथागत भगवान बुद्धाचा जो काही पवित्र धम्म आहे, ज्या धम्माचं श्रवण केल्याच्या नंतर, अंगीकार केल्याच्या नंतर मनुष्य दुःखमुक्त होतो, तो धम्म श्रवण करणं फार कठीण आहे.
बघा, जेव्हा आपण धम्म श्रवण करत असतो तेव्हा माणसाच्या मनावरती विकार उत्पन्न होत असतात, ज्याला आपण मारसेना म्हणत असतो. एखादी मूव्ही बघा बरं, 3 तासाची मूव्ही संपून जाते, पायाला मुंग्या येत नाही, जांभळी येत नाही, भूक लागत नाही, काहीच नाही. एक मूव्ही संपली की दुसरी मूव्ही, म्हणजे 6 तास असेच निघून जातात. परंतु 15-20 मिनिटाचा धम्मदेशना त्या ठिकाणी श्रवण करा, काय वाटतं कधी संपते. म्हणजे हे जे विकार आहेत, मारसेना ज्याला म्हटलेलं आहे, जेव्हा तथागत सम्यक संबुद्धाला सम्यक संबुद्धी प्राप्त होत होती तेव्हा तथागत सम्यक संबुद्धाला पराभूत करण्यासाठी, सम्यक संबुद्धी प्राप्त न होऊ देण्यासाठी मारसेनाने देखील त्यांच्या चित्तावरती खूप मोठ्या प्रमाणे आघात केलेला होता. परंतु तथागत सम्यक संबुद्धाने त्या ठिकाणी संकल्पच केला होता, मला मृत्यू आला तरी चालेल, परंतु कुठलीही मारसेना मला पराभूत करू शकणार नाही. म्हणजे संपूर्ण मारसेनेला पराभूत करून तथागत सम्यक संबुद्धांनी शेवटी सम्यक संबुद्धी प्राप्त केली. ते देव आणि मनुष्यांचे शास्त्र झाले, संपूर्ण विश्वाचे तथागत सम्यक संबुद्ध गुरु झाले. छोटंसं एक उदाहरण सांगतो. ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांचा जन्म ज्या भारत देशामध्ये जन्मास आलेला आहे, तो संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. कसल्याही प्रकारचं आमिष दिलेलं नाही, कुठल्याही प्रकारची लालसा दिलेली नाही, परंतु संपूर्ण जगामध्ये तथागत भगवान बुद्धांचा जो मैत्री आहे, करुणा आहे, शांती आहे, हा धम्म असंख्य जगामध्ये म्हणजे असंख्य देशामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि तथागत भगवान बुद्धांचा हा पावन पवित्र धम्म आपण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण चांगल्या प्रकारे श्रवण करीत असतो. आजच्या या दिवशी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांच्या 25व्या वर्षावासाच्या निमित्ताने, तसेच पूज्य भंते डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर हे नियमितपणे ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचं त्या ठिकाणी आयोजन करत असतात. तर आज 7वी ऑनलाईन बौद्ध धम्म ही परिषद आहे. म्हणजे काही पुण्यकर्म करण्याची संधी पूज्य भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीरांनी आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांवरती अनुकंपा करून या ठिकाणी आपल्याला करून दिलेली आहे. तर मी पूज्य भंते डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांना देखील साधुवाद देतो, पूज्य भंतेंना त्रिवार अभिवादन करतो. आणि तसेच पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर यांना देखील त्रिवार अभिवादन करतो. आणि वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.